सुस्वागतम सुस्वागतम. तुम्हा सर्वांचं आपल्या आंबट गोड तिखट अस्सल घरची चव या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. चला मग मित्रांनो, पाहूया शुगर फ्री सीताफळ बासुंदी कशी बनवायची ते. आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे दूध, वेलची पूड, सीताफळाचा गर, सुखा मेवा आणि मिल्क पावडर. त्याचसोबत आपण थोडंसं केसर सुद्धा वापरणार आहोत. आता आपण एक कढई घेऊया. कढई आपण मीडियम आचेवर ठेवणार आहोत. त्यात आपण बासुंदीसाठी लागणारं दूध घेणार आहोत. आपण दूध व्यवस्थित तापवून घेऊया. आणि आपल्याला दूध आटवायचं आहे, त्यामुळे व्यवस्थित हलवत राहायचं आहे दूध. आणि आपल्याला दूध हे आटवून निम्म करायचं आहे. आपलं दूध आता आटत चाललं आहे. दूध आपलं आटत आहे. आपण आता त्यात मिल्क पावडर घालूया आणि व्यवस्थित असं हलवत राहायचं आहे, जेणेकरून दूध कढईला चिपकणार नाही. पहा, कढईला चिपकणार नाही याची काळजी घेत राहायची आहे. आणि मिल्क पावडर घातल्यानंतर त्याचे गुठल्या बनणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित असं दूध हलवत हलवत ते आटवून घेऊया. आपलं दूध आता आटत आहे. आपण आता त्यात केसरचे जे दाणे होते ते टाकून घेऊया. आता आपण त्या सीताफळाचा गर घालून घेऊया. सीताफळाचा गर घातल्यानंतर सुद्धा हलवत राहायचं आहे. दूध अजिबात थांबायचं नाही आहे. आता आपण त्यात ड्रायफ्रूट्स आणि वेलची पूड घालूया. सीताफळाचा गर आपण व्यवस्थित असा शिजवून घेणार आहोत. कढईच्या कड्याला लागणारं दूध सोडवत आपण दूध व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. दूध चांगलं आटलेलं आहे आणि आपली बासुंदी सुद्धा तयार आहे. पहा, झटपट अशी दुकानात भेटणारी सीताफळ बासुंदी तयार आहे घरच्या घरी. नक्की ट्राय करा आणि आम्हाला कळवा कशी झाली आहे ते.